नमस्कार. माधुरी विथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मसालेदार आणि झणझणीत असं मटण करी बनवणार आहेत. आपण इथे आधी मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी आपण इथे मोठ्या आकाराचा उभा कांदा कापून घेतलेला आहे, खोबरं घेतलेले आहे, लाल मिरच्या ह्या तिखट आहेत त्या घेतलेल्या आहेत, चवीपुरता मीठ घेतलेलं आहे, आलं घेतलं आणि शाही जिरं घेतलेलं आहे. हे आपण सगळं वाटण बारीक असं वाटून घ्यायचं. मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. हे मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. जोपर्यंत लालसरपणा या मटणमधून निघत नाही तोपर्यंत आपण स्वच्छ धुवून घ्यायचं. मटण स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण फोडणी देणार आहेत. त्यासाठी कुकरमध्ये मी 3 पळ्या तेल टाकलेले आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी इथे 4 ते 5 असे तेजपान टाकलेले आहेत. ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर बारीक असा चिरून घेतलेला एक कांदा टाकलेला आहे, तोही व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा. नंतर आपण याच्यात खडे मसाले घालणार आहेत. दालचिनी, चक्रीफूल आणि मोठी विलायची हे खडे मसाले आपण तेलात व्यवस्थित परतून घेणार आहेत. खडे मसाले तेलात व्यवस्थित परतल्याने मटण रस्सा खूप स्वादिष्ट आणि टेस्टी लागतो. म्हणून आपण इथे तेलात खडे मसाले व्यवस्थित तळून घ्यायचे. त्यानंतर फोडणीत मटण टाकून परतून घ्यायचं. यात आपण हळद आणि थोडं मीठ टाकणार आहे आणि सर्व मसाले मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं. नंतर ह्यात आपण गरम पाणी टाकणार आहेत. साधारण मी इथे अर्धा किलोला 4 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार पाणी टाकायचं आणि शिजायला ठेवणार आहेत. आपण इथे मटण शिजायसाठी 7 ते 8 शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या पूर्ण होईपर्यंत मटण शिजेपर्यंत पूर्ण घरात घमघमाट सुटलेला आहे. मटण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. चला तर मग आपण झणझणीत आणि टेस्टी असं मटण बनवायला घेऊ. त्यासाठी कढईत मी तेल टाकलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण वाटण करून घेतलेला मसाला या तेलात आपण टाकून दिलेला आहे. वाटण केलेला मसाला हा तेलात परतवण्यासाठी आपण गॅसचा फ्लेम पूर्णपणे कमी करून घेणार आहेत. या मसाल्यात आपण सुके मसाले टाकणार आहेत. त्यात मटण मसाला टाकलेला आहे, कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाला. हे सुके मसाले तेलात टाकलेल्या मसाल्यात व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपण परतून घेणार आहे. त्यानंतर आपण याच्यात थोडी हळद आणि चवीपुरता मीठ टाकणार आहेत. हे सर्व मसाले आपण पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचे. नंतर मसाल्यात आपण मटणचे पीस टाकणार आहेत आणि हे मसाल्यात एकदा आपण परतून घेणार आहेत. मटणचे पीस मसाल्यात परतून घेतल्यानंतर आपण ह्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहेत. पाणी हे मटणमध्ये आपण गरमच वापरायचं आहे. गरम पाणी टाकल्याने भाजीला तर्री खूप छान येते आणि स्वादिष्ट भाजी बनते. म्हणून आपण गरम पाणीच वापरायचं आहे. आपल्या आवश्यकतेनुसार आपण इथे पाणी टाकून घ्यायचं. मटण करीला स्वादिष्ट बनवण्यासाठी आणि करीला तरी येण्यासाठी आपण एसूर टाकणार आहेत. एसूर म्हणजे हे 2 प्रकारचे पीठ भाजलेलं असतं. हे बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ हलक्या लालसर होईपर्यंत हे पीठ भाजलेलं असतं आणि ते पाण्यात मिक्स करून एक बॅटर बनवून घ्यायचा आणि आपल्याला हव्या त्या भाजींमध्ये आपण वापरू शकतो. हे एसूर मी या मटण करीमध्ये टाकलेलं आहे. आपण पाहू शकतो किती छान तरी आलेली आहे मटण करीला. अगदी मसाल्याचा घमघमाट पूर्ण घरात पसरलेला आहे. तुम्हीही या पद्धतीने मटण करी बनवा. झणझणीत आणि तर्रीदार अशी मटण करी तयार आहे. तुम्ही नक्की एकदा बनवा
आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी